भाजपाच्या कुठच्याही नेत्याचं मन दुखावेल. पण तसं तुम्ही बोलत नाहीत ना, नाहीच बोलत. समोरचा व्यक्ती बोलतो. आता समोरचा व्यक्ती बोलतो त्याला औषध काय? म्हणून कारण मी त्यात तुम्ही सांगितलं, नाराज होतात पुन्हा बघा नाही, असं आहे. समोरचा व्यक्ती जी बोलतो हम्म. त्याला हँडल करणारे जे त्यांच्यावरचे नेते आहेत त्यांनी त्यांना समज दिला पाहिजे. पण तो देत नाही. आता देत नाहीत की देऊन सुद्धा ऐकत नाहीत हे देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांना विचारलं पाहिजे. फार अचंबित करणारं महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. पण स्वतः तुम्ही म्हणालात की आम्ही या वक्तव्यांनी नाराज नाही झालं पाहिजे आमच्या नेत्यांनी, पण एकनाथ शिंदे नाराज झाले. नाही नाही नाही, मी असं नाही म्हटलं आमच्या नेत्यांनी नाराज नाही, कोणीच नाराज होऊ नये असं तुमचं मत होतं ना? नाही की नाही नाही, बरं, मी तुमचं असं मत. म्हटलं की नेत्यांवर टीका करणं हम्म. म्हणजे ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते आम्ही नाराज होणारच आहोत. अच्छा, तुम्ही नाराज आहात. नेत्यावर टीका केल्यानंतर नाराज होणार ना ऑब्व्हियसली. मला उद्योगमंत्री कोणी केलं? एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. त्याच्यामुळं मला जो महाराष्ट्रात काम करण्याचा भाव दिला हे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय. मी मगाशी काय म्हटलं की मी असं वक्तव्य देवेंद्रजींवर पण करून उपयोगाचं नाही, कारण देवेंद्रजी नाराज होती. मी हाच प्रश्न विचारला तुम्हाला सेम आहे की ज्या पद्धतीचे वक्तव्य रवींद्र चव्हाण करतायत त्याच्याबद्दल एकनाथ शिंदेची नाराजी आहे. नक्की ती त्यांनी असणारच जाऊन ना. सांगितली देवेंद्र फडणवीसांना. नाही, देवेंद्रजी फडणवीसांना सांगताना आम्ही देखील होतो. मी नव्हतो पण मंत्री महोदय होते. हम्म. त्याच्यामध्ये हा नाराजीचा विषय नव्हता. त्याच्यामध्ये कुणी कोणाचे पदाधिकारी घेण्याचं जे राजकारण चालू आहे त्याच्यावरनं ती चर्चा झाली. हम्म. पण ती चर्चा एवढी नंतर वाढवली काही लोकांनी की अमित शाह साहेबांना जे साहेब भेटले, शिंदे साहेब 50 मिनिट. हां, ते देखील याच्यासाठीच भेटले. मी त्यांचा स्वभाव सांगतो, मी त्यांना जवळून बघतो, जवळून ऐकतो. त्याच्यामुळे अमित शाह साहेबांकडे हतबल होऊन तक्रार करणारा आमचा नेता नाही, अगदी स्पष्ट सांगतो. NDAतले ते 3 नंबरचे नेते आहेत. त्यांनी स्पष्ट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळी प्रश्न मी विचारला त्यावेळी देखील सांगितलं महाराष्ट्रातला विषय महाराष्ट्रात सोडला. आणि त्यांनी दिल्लीतनं पण सांगितलं मी काय रडणारा नाही, मी लढणार आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचं व्यक्तिमत्व मी जे जवळून बघतो ते सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे. आणि दोघांनी म्हणजे देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पण असतील, ह्यांनी एकत्रपणानं माझ्यासारखा कार्यकर्ता जर आतादायीपणा काहीतरी करत असेल आणि त्याच्यातनं युतीला काही बाधा येत असेल मला समज दिला पाहिजे. नाशिकमध्ये बोलताना एकनाथ शिंदे असं म्हणाले की मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री. हे आम्ही पण भाषणात सांगतो. हे बघा, प्रशासनामध्ये असलेला मुख्यमंत्री आणि एखाद्याच्या मनामध्ये असलेलं पद हे आपण नाकारू शकत नाही. मी मगासपासून काय सांगितलं की मुख्यमंत्री महोदय विद्यमान जे आहेत त्यांचा अनादर करण्याचा प्रश्नच येत नाही. पण जनताच जर सांगत असेल की माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे साहेबांनी आणली, त्यांचं आमच्यावरचं प्रेम आमच्या सख्या भावापेक्षा जास्त आहे म्हणून ते म्हणतात ना मी त्यांच्या मनामध्ये पोचलेलो आहे, त्याच्यामध्ये काय वावग आहे? असं म्हणणं की मी जनतेच्या मनातला किंवा DCM सुद्धा ते जे कॉइन करतात की जनतेच्या मनातलाच DCM आहे, नथिंग रॉंग इन दिस. काय त्याच्यामध्ये जनतेतला माणूस जनतेमध्ये जाऊन असं बोलला ते वावग काय? वावग जे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांच्या संदर्भात त्यांच्या पक्षातल्या एका सहकार्याने असं वक्तव्य केलं तर ते खूप काळ गाजलं होतं. तुम्हाला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय ते, बरोबर ना? पण हे 2 तारखेच्या नंतर काय होणार महाराष्ट्रात? काही होणार नाही. काही होणार नाही. एव्हरीथिंग विल बी सेटल असं मला वाटतं.